ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू चॅनल। तर बघूया आपण आज सुंदर असा दांडिया मेकअप लुक प्रोफेशनल पद्धतीने। वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराउंडर चेतनाज हेअर केअर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण गरबा लुक करणार आहोत आणि मी तो मेकअप आज स्वतः बोलून आणि सगळ्या प्रोडक्टचं नॉलेज देऊन तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि पूर्ण मेकअप तुम्ही स्वतःवर सुद्धा ट्राय करायचा आहे। सो लेट्स स्टार्ट। तिने क्लिन्झिंग ऑलरेडी केलेलं आहे घरी तिच्या पद्धतीने, तरी आपण आपल्या पद्धतीने थोडंफार करणार आहोत। स्किनचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, थोडेसे आपल्याला इथे स्पोर्स दिसत आहेत आणि बऱ्यापैकी असे नॉर्मल आपल्याला थोडे थोडे पिंपल्स वाटत आहे फेसवरती। तर आपल्याला ते सर्व पिंपल्स आणि हे ओपन पोर्स लपवायचे आहेत। तर आपण ते बघू की कशा पद्धतीने मी ते सगळे हाईड करणार आहे। CTMP क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर आपल्याला करायचं आहे। क्लिन्झिंग ऑलरेडी झालेलं आहे। त्यानंतर मी इथे TNW चं रोज वॉटर वापरणार आहे। स्प्रे करून घ्यायचं आहे आपल्याला। टोनर तुम्ही कोणताही टोनर यूज करू शकता, असं काही नाही की ह्याच ब्रँडचा आपल्याला हवा आहे। आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टोनर असतात, तुम्ही कोणताही टोनर इथे यूज करू शकता। त्या पहिल्या आधी आपल्याला शेक करून घ्यायचं आहे, कारण ते एक जीव होतं आणि त्यानंतरच आपल्याला स्प्रे करायचं आहे। ओपन पोर्स साठी टोनर हे फार महत्त्वाचं असतं। त्याने आपले पोर्स जे आहेत थोडेसे छोटे दिसायला लागतात आणि जे पण प्रोडक्ट असतं ते आपल्या स्किनच्या आतमध्ये जात नाही, की जेणेकरून इन्फेक्शन जर होत असेल आपल्याला तर ते टोनर कव्हर करून घेतं आणि प्रोडक्ट हे स्किनच्या मध्ये जात नाही। पॉज करून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपल्याला स्टे करायचं आहे, थांबून घ्यायचं आहे। टोनर हे स्किनच्या आतमध्ये मुरलं पाहिजे, राहिलं पाहिजे, तर थोडंसं तुम्ही थांबून घ्यायचं मेकअप करताना। तर आपण इथे सिरामाइडचं मॉइश्चरायझर यूज करणार आहोत, मिनिमलिस्टचं। थोडंसं मॉइश्चरायझर घ्यायचं, कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता। ज्यांना पण ओपन पोर्स असतात ना, तर त्यांनी ओपन पोर्स साठी अशा प्रकारचे प्रायमर असतात, याला आपण पोअर प्रायमर असं म्हणतो। इथे मी रिकोडचं एस ऑफ बेस पोअर प्रायमर घेतलेलं आहे आणि ते आपल्याला फक्त नोज एरिया जो असतो आपला टी झोनचा, त्या ठिकाणी आपल्याला हे प्रायमर लावून घ्यायचंय। याच्याने काय होईल की तुमचे जे नॉर्मल असे ओपन पोर्स असतील ना, ते लॉक होतील आणि आपली स्किन ही एकदम प्लेन दिसेल। तर ज्यांना कोणाला जर ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अशा पद्धतीने हे प्रायमर लावून घ्यायचंय। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण हे प्रायमर लावायचं, किंवा मग त्याच्या आधी पण तुम्ही लावू शकता। याच्याने आपले ओपन पोर्स हे सगळे हाईड होऊन जातात आणि मग ते दिसत पण नाही आणि आपली स्किन जेव्हा आपण फाउंडेशन आणि कन्सिलर वगैरे करतो तेव्हा ते पूर्ण प्लेन दिसते स्किन। व्यवस्थित थांबून तुम्हाला ह्या प्रक्रिया करायची आहे, कारण की CTMP हे फार महत्त्वाचं असतं। जोपर्यंत तुमची पूर्ण क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे प्रॉपर होत नाही तोपर्यंत आपला बेस हा प्रॉपर बसत नाही आणि स्किन लुक जो आहे ना तो प्लेन दिसत नाही। त्यामुळे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। 2 मिनिटं थांबून घ्यायचं, सेट व्हायला कधी पण वेळ द्यायचा आहे। तर आपण 2 मिनिटं इथे थांबून घेऊ। त्यानंतर आपण आय सर्कलच्या ठिकाणी थोडंसं कन्सिलर करणार आहोत आणि कन्सिलर साठी मी इथे ऑरेंज कलरचा उपयोग करते। क्रायलॉनचं हे पॅलेट आहे, तुम्ही कोणताही पॅलेट इथे कन्सिलिंग साठी यूज करू शकता। तर हे अशा प्रकारचं ऑरेंज कलरचं कन्सिलर मी इथे घेतलेलं आहे आणि याला आपल्याला राऊंड सेक्शनने थोडंसं फिरवून घ्यायचं, की जेणेकरून याच्यातलं जे ऑइल असतं ते थोडंसं बाहेर येतं आणि मग आपल्याला ब्लेंडिंग साठी फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून ब्लेंडिंग हे एकदम सॉफ्ट प्रकारे होईल आणि पटकन मर्ज होईल स्किनच्या आतमध्ये। तर आपण हे असं थोडंसं फिरवून घ्यायचं, याला आपोआप ऑइल येतं आणि आता आपण ते डॅप करून घेऊ। जिथे जिथे तुम्हाला काळे स्पॉट वाटतायत अशा सर्व ठिकाणी तुम्ही थोडंसं ऑरेंज करेक्शन करू शकता, रेड करू शकता, ग्रीन करू शकता। तर अशा प्रकारे मी ऑरेंज कलरने इथे सर्व जे थोडे थोडे ज्या ठिकाणी मला डार्क वाटतोय कलर त्या ठिकाणी मी ते सगळं हाईड करून घेणार आहे आणि थोडंसं ब्युटी ब्लेंडरने ते डॅप करून लावून घ्यायचंय। डॅबिंग ही फार महत्वाची आहे, एकदम स्लोली करायचं, एकदम शांततेने करायचं, घाईगर्दी करायची नाही, की जेणेकरून आपले जे पोर्स असतात ना त्याच्यामध्ये ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे, नाहीतर हे ना बारीक बारीक होल दिसायला लागतात स्किन मध्ये। हे बघा मी अशा पद्धतीने त्याला एकजीव केलेलं आहे, कुठेही आपल्याला बघा पॅच दिसणार नाही। आणि ज्या वेळेस आपण याला आता कन्सिलिंग करू त्याच कलरच्या स्किन टोनने, तर तेव्हा बघा आपला बेस किती छान होतो। त्यानंतर मी इथे डर्माचं कन्सिलर पॅलेट वापरणार आहे। यातनं मी थोडासा ब्राऊन टोनचा कलर घेणार आहे सुरुवातीला। DFD हा कलर मी आधी घेणार आहे कन्सिलरचा। त्याला पण अशाच प्रकारे तुम्हाला मेल्ट करून घ्यायचं, थोडंसं राऊंड फिरवून घ्यायचं आणि मग ते आपोआप क्रीम त्याची मेल्ट होते।
आणि थंडीच्या दिवसामध्ये डर्मा पॅलेट हे लवकर मेल्ट होत नाही, फक्त उन्हाळ्यात थोडंसं मेल्ट होतं कारण हे खूप हेवी असतं. तर मी थोडासा ब्राऊन कलर घेणार आहे, कारण डायरेक्ट जर का मी व्हाईट कन्सिलर इथे वापरलं तर जो आपला ऑरेंज कलर आहे ना तो थोडासा बाहेर उठून दिसेल. त्यासाठी मी याला थोडंसं ब्राऊन टोनने कव्हर करणार आहे आणि मग त्यानंतर त्याला तिच्या स्किन टोनचा जो कलर आहे तो तिथे लावणार आहे. एकदम थोडंसं ब्युटी ब्लेंडर आता आपल्याला डॅप करून घ्यायचंय पूर्ण फेसला. मी कन्सिलर ब्रशने लावून घेतल्यानंतर आणि आता मी ते ब्युटी ब्लेंडरने डॅप करून घेणार आहे. ब्युटी ब्लेंडर पण आपला छान ब्लेंडिंग करतो, तर तुम्ही त्याच्याने सुद्धा छानपैकी असं ब्लेंड करू शकता. किंवा मग तुम्हाला जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने पण करू शकता. नाही तर आपला हात हा खूपच छान आहे, आपण हातांच्या बोटाने सुद्धा छानपैकी असं ब्लेंडिंग करू शकतो. ब्लेंडिंगला अजिबात थांबायचं नाही, सुंदर असं सॉफ्ट हाताने ब्लेंडिंग जास्त वेळ करायची. पूर्ण पोर्स हे आपले भरले पाहिजेत, एक जीव झाले पाहिजे. आता मी थोडंसं काउंटरिंग करणार आहे आणि तुम्ही बघू शकता फेसचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला चिकचा जो भाग आहे ना तो थोडासा मोठा वाटतो. तर आपण त्याला आता डार्क कलरच्या कन्सिलरने थोडंसं काउंटरिंगच्या हिशोबाने आपण त्याला कमी करणार आहोत. कंटुरिंगने बरेच आपल्याला प्रकार करता येतात. कधी कधी फेस छोटा पण दाखवता येतो, मोठा पण दाखवता येतो. जर तुमचा नोजचा भाग मोठा असेल तर त्याला आपण छोटा सुद्धा दाखवू शकतो. तर आपण आजचे जे चिक्स आहेत ना ते चिक्स आपण छोटे दाखवणार आहोत. तर चिक्स कसे छोटे दाखवायचे ते आपण बघूया. हा जो भाग आहे ना याला आपल्याला असं अशा प्रकारे थोडंसं छोटं दाखवायचंय आणि इथून इथे आपल्याला थोडेसे चिक्स हे लहान दाखवायचे. तर अशा प्रकारे मी इथे कव्हर केलेले आहे आणि अशाच प्रकारे आपण इकडे पण करून घ्यायचं. आणि आपण याला असं बॅक साईडला असं मागच्या दिशेला ओढून घ्यायचंय आणि ते लावून घ्यायचं आणि मग ते आपण ब्युटी ब्लेंडरच्या हिशोबाने डॅप करणार आहोत. थोडंसं मी नोजला सुद्धा काउंटरिंग करून घेणार आहे, एकदम नॉर्मल, जास्त नाही. आणि ते ब्युटी ब्लेंडरने आता आपण डॅप करणार आहोत. अशा प्रकारे आपण ब्युटी ब्लेंडरने डॅप करून घ्यायचा. हा जो भाग असतो आयब्रोचा, त्या आयब्रोच्या तिथनं आपण असं स्टार्ट करायचं आणि मागच्या दिशेला येईल अशाच प्रकारे आपण ब्लेंडिंग करायचे. त्याच्याने आपला चिकचा जो भाग आहे ना तो आपोआपच छोटा दिसायला लागतो. जो भाग आहे हा खालचा, हा सुद्धा आपण जॉ लाईन याने शार्प करू शकतो. तर तुमचं जे ब्युटी ब्लेंडर आहे ज्याने आपण ड्रॅबिंग केलेलं आहे त्याच्यानेच आपण इथे सुद्धा थोडंसं असं मागच्या दिशेला ओढून ओढून कन्सिलर हे लावून घ्यायचं की जेणेकरून आपला गळा जो आहे, आपली जॉ लाईन जी आहे ती सुद्धा शार्प दिसेल आणि हा जो भाग असतो हा सुद्धा छोटा दिसतो. अशा प्रकारे आपल्याला डॅबिंग करून 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 मर्ज करून घ्यायचंय. कन्सिलर पॅच राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता मी इथे थोडंसं प्रोफेशनल टच देत आहे म्हणून मी सांगतेय. जर आपण स्वतः मेकअप करत असोल तर मग आपल्याला एवढं काही करायची गरज नाहीये. तुम्ही नॉर्मल आणि सिंपल पद्धतीने सुद्धा मेकअप करू शकता. माझा पहिला एक व्हिडिओ आहे जो सेल्फ मेकअप मी केलेला आहे ना, त्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघा की मी स्वतः मेकअप कशा पद्धतीने केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईल, तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. तर इथे मी आता फॉरएव्हर 52चं हे अल्ट्रा फाउंडेशन आहे. याने प्रोफेशनल पूर्ण जे मोठमोठे ब्युटिशियन्स आहेत ना ते सुद्धा फॉरएव्हर 52चं फाउंडेशन वापरतात. आणि आता मी हे फाउंडेशन हिच्या स्किनवरती वापरणार आहे. फेअर टोनचं फाउंडेशन मी इथे घेतलेलं आहे कारण तिची स्किन टोन हा एकदम छान आणि फेअर आहे. तर आपण याला पूर्ण फेअर टोनचंच फाउंडेशन वापरणार आहोत. तर इथे मी थोडंसं असं हातावरती घेणार आहे. इथे मी अशा प्रकारे थोडंसं फाउंडेशन घेतलं आणि आता मी ते सर्व स्किनवरती लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं डार्क टोनचं फाउंडेशन मी लावणार आहे. आधी फेअर टोनने त्याला पूर्ण कव्हर करून घेईन. जो हायलाइट एरिया आहे ना त्याच एरियाला मी हे फाउंडेशन लावतेय, तुम्ही बघू शकता. तर आता मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे. तर आजकाल आहे ना मार्केटमध्ये स्ट्रोब क्रीम म्हणून क्रीम येते. तर ही स्ट्रोब क्रीम तुम्ही नॅचरल लुक साठी सुद्धा वापरू शकता, नो मेकअप लुक साठी सुद्धा वापरू शकता. आणि आता जी स्किन वरती मला एक नॅचरल असं ग्लोई लुक द्यायचा आहे
तर मी कन्सिलर जे केलेलं आहे ना आणि फाउंडेशन जे केलंय त्याच्यावरती मी ही गोल्डन कलरची रोज गोल्ड कलरचा जो हा कलर आहे ना स्ट्रोक क्रीमचा, तो मी इथे फेसवरती लावणार आहे की जेणेकरून हिची स्किन नॅचरली एकदम सुंदर अशी हायलाइट होईल. आपल्याला जास्त हायलाइट लावायची गरज पडणार नाही, की तिची स्किन नॅचरली शाईन करते असं आपल्याला दाखवायचं आहे. तर मी इथे रिकोटची स्ट्रोक क्रीम वापरणार आहे आणि ही रोज गोल्ड आहे. तर आपण ही आता लावून घ्यायची. थोडंसं असं पंप करून घेतलंय मी हातावरती आणि ते मी आता इथे लावणार आहे. जो हायलाइट एरिया आहे ना त्या ठिकाणी मी लावून घेणार आहे. हे कधी कधी कोणी पहिले पण लावतो जेव्हा आपण CTMP करतो, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, त्याच्यानंतर सुद्धा बरेच जण स्ट्रोक क्रीम लावतात की जेणेकरून त्यांचा जो मेकअप आहे तो नॅचरल दिसला पाहिजे. पण आता इथे मला लेयर्स करायच्या होत्या त्यामुळे मी हे नंतर लावतीये. मोठे जे मेकअप आर्टिस्ट आहेत ना ते सुद्धा हेच वापरतायत सध्या स्ट्रोक क्रीम. याच्याने काय होतं, एकदम नॅचरल अशी फिनिशिंग येते चेहऱ्याला. इथे गळ्याला पण आपण लावून घ्यायचंय की जेणेकरून तिच्या गळ्याचा जो भाग आहे जेव्हा आपण नेकलेस किंवा हार वगैरे घालू ना तर त्याने सुद्धा ते सुंदर दिसेल, असं इन्हान्स होईल फेस. इथे लाईट नाहीये, मी फक्त दरवाजाच्या आपल्या उजेडामध्ये नॅचरल सन मध्ये मी शूटिंग करतेय, तर त्यामुळे तुम्ही थोडंसं इग्नोर करा. आता आपण इथे बेकिंग करणार आहोत, म्हणजेच आपण आता हा सर्व जो बेस आहे हा बेस आपल्याला लॉक करायचा आहे. आणि तुम्ही कोणतेही प्रोडक्ट वापरून किंवा कोणतेही पावडर वापरून बेस हा लॉक करू शकता. तर मी इथे लॉरा मर्सीचं पावडर वापरणार आहे. अशा प्रकारचा हा बॉक्स असतो, आपणामध्ये घेऊन घेते. आता आपण ते लॉक करून घ्यायचं. याची पावडर जरी लागली आपली तर आपण ते ब्रशच्या साहाय्याने काढून घेत असतो. त्याला ब्रश आउट करून घ्यायचंय. आधी सर्व ठिकाणी व्यवस्थित हे बेकिंग करून घ्यायचं, पावडरने सर्व लॉक करून घ्यायचं. कुठेही जागा आपल्याला रिकामी ठेवायची नाहीये, नाही तर आपलं फाउंडेशन सरकू शकतं. आपल्याला लॉक करण्यासाठी कधी पण पावडरचा उपयोग करायचा. आता आपण आय शॅडोला स्टार्ट करणार आहोत आणि इथे मी आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे. हे प्रिटी मी अ सेट, हे कोको अर्बनचं एक पॅलेट आहे. हे तुम्हाला अमेझॉनवर, फ्लिपकार्टवरती, मिशोवरती कोणत्याही ऍपवर तुम्हाला हे भेटून जाईल. यामध्ये खूप सुंदर असे कलर्स आहेत. याच्याने तुम्ही कोणत्याही प्रकारचे मेकअप इथे करू शकता. भरपूर छान छान असे कलर आहेत याच्यामध्ये. हे आजकाल फार ट्रेंडमध्ये आहे आणि सगळेच हे वापरतात. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे कलर आहेत याच्यामध्ये. याच्यामध्ये न्यूड पण आहे, थोडंसं तुम्हाला मल्टी कलर पाहिजे तर मल्टी कलर पण आहे, डार्क टोन पण आहे. अशा प्रकारचं हे पॅलेट आहे आणि आता आपण याच्याने मेकअप करणार आहोत. ब्राऊन कलर घेणार आहे कट क्रीज साठी. ब्राऊन कलरने सर्वात आधी मी हे करून घेणार आहे, कट क्रीज गोल एरिया करून घ्यायचा आहे. हिच्या घागऱ्याचा कलर ग्रीन आहे त्यामुळे आता मी थोडंसं इथे ब्राऊन टोन करून घेतला आणि आता थोडासा मी ना इनर कॉर्नरला म्हणजे डोळ्याचा जो मधला भाग असतो ना त्या ठिकाणी थोडासा ग्रीन कलर घेणार आहे आणि त्याला हायलाइट थोडंसं डार्क करणार आहे, ब्लॅक कलरने ते मर्ज करणार आहे. थोडासा ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा. अशा प्रकारचा थोडासा फ्लफी ब्रश असतो ज्याने आपण ब्लेंडिंग करतो. ब्रश अशा अँगलने पकडायचा आणि त्याने ब्लेंडिंग करायचं. अशा प्रकारे आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आणि ब्लेंडिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ग्रीन कलर ब्लेंड केलेला आहे आणि आता आपण याला थोडंसं ब्लॅक कलरने अजून मर्ज करणार आहोत. तोच ब्रश मी इथे घेतलाय आणि जो आपला आयबॉल असतो, ज्या आयबॉलच्या बाजूने आपल्याला थोडंसं पकडायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे ब्लेंडिंग करायचं. थोडंसं ग्रीन पण दिसलं पाहिजे आणि थोडंसं ब्लॅक पण दिसलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ब्लेंडिंग करायचं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपला इथे आय शॅडो झालेला आहे. अशाच प्रकारे आपण इकडे पण करून घेऊ. मी purple.com काजळ घेतलेलं आहे आणि त्याने मी काजळ करून घेतलं आणि आता हेच काजळ मी आपल्या जो आईज असते त्याची ही वरची जी मोठी लीड असते ना त्याला आपण आता लावून घेणार आहोत. याच्यानेच मी थोडंसं आहे ना काजळ लावून घेणार आहे कारण मला थोडंसं इथे स्मोकी लुक करायचं आहे आणि याला मी ना आता ब्रशने स्मच करून घेणार आहे.
आता मला बाजूला असं मॅच करून घेणार. थोडंसं ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याला मॅच करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे आता मेबेलिनचं जे लिक्विड लायनर आहे त्याच्याने मी लाइनिंग करून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं लायनर इथे यूज करू शकता. आता मी इथे थोडंसं आयब्रो डिफायनिंग करून घेतेय. आय शॅडो वगैरे करून झालंय. त्याच्यानंतर जे आपण एक्स्ट्राचं पावडर लावलं होतं फेसला ते मी ब्रशच्या साहाय्याने रिमूव्ह करून घेतलं. आणि आता मी इथे थोडेसे, तिचे आयब्रो ऑलरेडी डार्क आहेत त्याच्यामुळे तिच्या आयब्रोला मी जास्त डिफाईन करणार नाहीये. एकदम नॉर्मल असं डिफायनर घेतलेलं आहे. आणि कधी पण जो आपला आयबॉल असतो त्या आयबॉलपासून आपण आयब्रो डिफाईन करायला घ्यायचंय. कधी पण सुरुवातीपासून आयब्रो डिफायनिंग करायची नाही, ते फार बॅड दिसतं, एवढं व्यवस्थित दिसत नाही. कधी पण अर्ध्यातनच तुम्हाला आयब्रो ही फील करायची असते. बघू शकता आयब्रो डिफायनिंग केल्यानंतर आणि विदाऊट आयब्रो डिफायनिंग केल्यानंतर किती फरक आपल्याला जाणवतोय. मी जास्त आयब्रो डिफायनिंग केलेली नाही तरी सुद्धा इतका सुंदर रिझल्ट आपल्याला या डोळ्यांमध्ये बघायला भेटतोय. ही आयब्रोचे बघा किती वेगळं दिसतंय आणि ही आयब्रो बघा किती वेगळी दिसतीये. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा आयब्रो डिफायनिंग करायची. त्यानंतर मी इथे गोल्डन कलरचा हायलायटर घेतलेला आहे आणि हे होजो हायलायटर आहे. हे सध्या फार ट्रेंडिंग मध्ये आहे. पीके मेकअप स्टुडिओ मध्ये त्या मॅमनी हे हायलायटरची माहिती दिली होती आणि तेव्हापासून मला हे हायलायटर फार आवडलं आणि आता मी हे हायलायटरचा उपयोग करणार आहे. होजो हायलायटर 02 नंबरचा आहे हे. तर आता आपण हे हायलायटर लावून घेऊ. याचं टेक्स्चर फार सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. त्याचं टेक्स्चर खूप सुंदर आहे. आता बघूया आपण हे लावल्यानंतर कसं दिसतं. आणि नोज एरियाला हाताने लावणार आहे कारण की इकडे तिकडे हायलायटर लागण्याची शक्यता असते. नॉर्मल असं ब्लेंड करायचं आहे कारण आपला बेस जर का आपण जोरात लावलं किंवा थोडं हार्डली लावलं ना तर मग तो बेस आपला पसरतो. तर आपण अशा प्रकारे नॉर्मल असं हायलायटर लावून घेणार आहोत. आयबॉलच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इथे लावायचं आहे. गोल्डन कलरचा हायलायटर लावल्यानंतर मी आता इथे पिंक कलरचा हायलायटर सुद्धा घेणार आहे कारण की तिचा स्किन टोन हा फेअर आहे आणि फेअर स्किन टोन वरती पिंक कलर हा खूप सुंदर दिसतो. तर अशा प्रकारचे हे हायलायटर आहे. त्याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. हे बघा अशा प्रकारचं हे हायलायटर आहे पिंक स्किन टोनचं. लाईट नसल्यामुळे थोडंसं दिसत नाही, थोडंसं ऍडजस्ट करू शकता तुम्ही. आपल्याला फेस जरा जास्त हायलाइट करायचा आहे कारण हा गरबा लुक आहे. सहसा हा मेकअप आपण दांडियाच्या वेळेस करतो तर आपली स्किन ही जास्त शायनी दिसली पाहिजे. त्यामुळे कधी पण गरबा लुक मध्ये शिमर किंवा मग हायलायटर हे जास्त वापरलं जातं की जेणेकरून आपला फेस हा एकदम छान असा चकमकीत दिसला पाहिजे. यासाठी नेहमी अशा प्रकारचे हायलायटर हे एक्स्ट्रा लावले जातात. तर मी इथे आता स्विस ब्युटीचं ब्लशर लावणार आहे. इथे मी 2 प्रकारच्या लिपस्टिक लावलेल्या आहे. एक मेबेलिनची आहे ही 20 आणि ही पण मेबेलिनची आहे. दोघं लिपस्टिकने आपण अशा प्रकारे इथे लिपस्टिक करून घेतली आणि आता आपण इथे हेअरला थोडंसं कव्हर करणार आहोत. इथे थोडासा जो गॅप आहे ना त्या गॅपच्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे गॅजेट येतात मार्केटमध्ये, याला आपण हेअर स्प्रे म्हणतो. हा लॉरियलचा स्प्रे आहे आणि आता आपण याच्याने इथलं हेअर लाईन ही कव्हर करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला इथे हेअर लाईन कव्हर करून घ्यायची. हेअर लाईन कव्हर होऊन जातो. तर हे गॅजेट खूप महत्वाचे असतात.
इथे मी कलरफुल असे दोऱ्यांनी तिची छोटी छोटी बट वेणी टाकून घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही बाजूने वेण्या टाकू शकतात। इथे मी सिंपल हेअरस्टाईल केलेली आहे आणि आमच्याकडे लाईट गेलेली असल्यामुळे मला कर्ल्स वगैरे काही करता आले नाही, तर ते तिचे जसे नॉर्मल हेअर आहेत आम्ही तेच टेक्स्चर ठेवलं। फक्त मी 3 वेण्या अशा करून घेतल्या। तुम्ही कोणत्याही थ्रेडने करू शकता, फक्त आपल्याला कलरफुल हवे आहेत। तर अशा प्रकारचे तुम्ही इथे काहीही ट्राय करू शकता। तुम्ही बीड्स वगैरे लावू शकता, तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असेल ते तुम्ही इथे ट्राय करू शकता। तर मी 2 ते 3 अशा बटवेण्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना फक्त पिनाने टक करून घेतलं। सो थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन, की तुम्ही सर्वांनी खूप छान असा सपोर्ट केला, सर्वांचे मी मनापासून आभारी आहे। तर बघा अशा प्रकारचे मी इथे 2 वेण्या करून घेतल्या होत्या। फ्रंटने त्याला टक करून घेतलं आणि एक वेणी मी अशीच मोकळी सोडलेली होती। तर हा मेकअप लुक खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्ही सर्वांनी मेकअप लुक पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन।